आमच्या साईची कुठं पटांगणाला भीत आमच्या शाळेच्या पटांगणाला भीत आणि हे आहे रत्नेश्वरीचं मंदिर. मला असं वाटतं की मी 2 वर्षानंतर इथे आलेली आहे. 100% सांगते 2 वर्ष. आज आमच्या आगरी कोल्यांच्या आईची पालखी आहे. तर मस्तपैकी आज मी नटलेली आहे आणि आमचे देवीचे मंडपान म्हणजेच आई एकविरेचं मंदिर आहे आमच्या गावात, बामणडोंगरी गावात. सो मी तिकडेच चाललेले आहे. सो आईचा अभिषेक चालू आहे आणि त्याच्या पहिले मी तुम्हाला म्हणजे आज माझा उपवास सुटणार आहे 9 दिवसांचा. आज म्हणजे आपले मान पडताना तसं आपले पद्धतीनं उपवास सोडतो. तर आज माझा 9 दिवसाचा आज उपवास सुटणार आहे. सो आज मी लहान लहान मुलींना काय पण म्हणजे असं हाणलं दाखवायला आहे लास्टला. हे असं काहीतरी म्हणजे द्यायसाठी आणलेले आहेत. हा उपवास गाईच आपलाच असतो, सगळे उपवास आपलेच असतात, पण मी हा लग्नाच्या अगोदरपासून पकडते म्हणून हा माझा उपवास आज सुटेल. आणि मी आज संध्याकाळी मुलींना छोट्या छोट्या म्हणजे मुलींना पूजेल. आणि आता मी चाललेली आहे देवीच्या मंडपामध्ये. त्याच्या अगोदर मी गाईज देवपूजा केलेली आहे, कारण का मी स्टार्ट नाही केला पहिल्यापासून. मी बरं सगळं उरकल्यावरती म्हणजे स्टार्ट करेल. सो गाईज मी पूजा वगैरे करून पूर्णपणे रेडी झालेली होती. आज देव आपले उठलेले आहेत आणि आज आपल्या माऊलीची जत्रा आहे. आई माऊलीची, आई एकविरेची जत्रा आहे. आणि हा उपवास म्हणजे चैत्र महिन्यातली नवरात्र. शक्यतो जास्त कोणाला माहिती नाही आहे, पण मी गेले म्हणजे भरपूरच लग्नाच्या अगोदरपासूनच मी पकडते. म्हणजे जशी मला म्हणजे कोणीतरी सांगितलेलं तेव्हापासून मी हा उपवास धरते ते आतापर्यंत. सो गाईज बघूया थोड्या वेळाने मी चालले देवीच्या मंडपामध्ये आपल्या आईला भेटायला, एकविरा आईला भेटायला. सो गाईज चला एकविरा आईला भेटायला जाऊ. तो मित्र दोन दिवस येतो आणता याची बायको जागच बाबू भरत्या अरे नाही तुला दर करून वती वती खरी भरायला पाहिजे होती. जागच गगेला घेऊन भर म्हणतो जागा
कशी लवकर चहा आला बा 5 मिनिटांनी झाली पुढं पाच जणांचा कपडा सगळा हा परती पाय बघायचं होत सो गाईज अशा प्रकारे हा आमच्या बामणडोंगरी गावातला एकविराईचं मंदिर आहे. आज आपल्या या उलवानोडची मानाची पालखी निघते. आमची साईची कुठं पटांगणाला भीत आमच्या शाळेच्या पटांगणाला भीत मी कोण 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 लय मारते ना तुला तर मांजरे. फायनल मित्रांनो आता आम्ही चाललो जे ठिकाणी आम्हाला वटीभराची आहे म्हणजे पायापड आम्ही सारासाठी थांबलेलो. सो नुकता सारा शाळेतून आली. आता आम्ही चाललो कशी तरी तयारी केली साराने. तर चला बघू पहिला कोणतं दर्शन घ्यायचं ते. या साईडला चिना त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही पोजास पोचलो आहे. 2 मिनिटाच्या अंतरावरती आहोत. आम्ही निरा पियाला थांबलो आहे. सो गाईज निरा मी तर 2 मिनिटांत झोपलो पियाला थांबलो आम्ही. गाईज उन्हामध्ये निरा पिलेला चांगला असतो. मला उन्हामध्ये काकड्यान कलिंगड खावायचा आहे. सो गाईज निरा पियाला या तुम्ही पण.
फायनल गाईज जसकर या गावामध्ये पोहोचलेलो आहे आणि हे आहे रत्नेश्वरीचं मंदिर. मला असं वाटतं की मी 2 वर्षानंतर इथे आलेली आहे. मी 100% सांगते 2 वर्षानंतर मी इथे आलेली आहे. माझ्या मामा वगैरे इथेच राहतात पण मी कोणचेच जात नाही. कोणचेच जात नाही. तिथे तू मागे ये ना. सो गाईज या चला बघूया. 2 वर्षानंतर आलेली आहे मी. दर्शनाला बाजूने जायची पण म्हणजे पुरणला आली की जायची बाजूने पण मंदिरामध्ये कधी आली नाही. यायची पण लग्नानंतर आलेली एकदा दोनदा पण आता मी 2 वर्षानंतर आलेली आहे. तर बघूया आपण वरती जाऊन आईचं मंदिर कसं आहे ते आहे. जत्रेची तयारी चालू आहे बघा. रंग वगैरे मारतात. भारी वाटते काय पुढच्या इकडून बाई मस्त दर्शन होत आहे. आई मामाचा इतर टायमिंगला काहीच भरपूर गर्दी असते. ह्या टायमिंगला सॉलिड दर्शन भेटलेलं आहे मला. सॉलिड म्हणजे सॉलिड. किती भारी बघ. सो गाईज माझे सगळे मामा वगैरे इकडेच राहतात पण त्यांच्याकडे मी कधी जात नाही. पण तेव्हा इथे वस्ती लायची तेव्हा आईचं दर्शन व्हायचं. पण आज खूपच आनंद होतो आहे गाईज. मला खरंच शपथ सांगते आनंद होत आहे. आणि आईची स्टोरी पण भारी आहे. मला जेवढी माहिती आहे मी थोड्या वेळाने मला सांगते. पण खूपच भारी आहे आईची स्टोरी. तुला आई माऊलीचा रत्नेश्वरी आईचा आणि काही जेव्हा मंदिर बनत होतं ना तेव्हा मी जेवायला पण आलेली इकडे. आणि जेव्हा मंदिरामध्ये बघा आई बघा एकवीर आई आपली महालक्ष्मी माता. तिथे नाव नाही माहिती. ती सरस्वती माता. आणि हे असं मस्तपैकी नक्षीदार कोरलेलं आहे. जत्रेला काहीच पूर्ण भरलेलं असलं आता मी येईन जत्रेला. मला जर आणलं तर आता न सांगता म्हणजे त्यांनी मला सांगितलं का आपण जावाचं का तर बरं चला नेता होतं बरं येतं आहे. सो गाईज भारी वाटते. कसं वाटतं मंदिर? एक नंबर गाईज एक नंबर. अशा तऱ्हेने गाईज मस्तपैकी दर्शन. आणि पहिली गोष्ट म्हणजे गाईज इथे कोणच नाही म्हणजे मंदिरामध्येच कोण नव्हतं. आणि मस्तपैकी मी आज मला हवं तसं मी शूट पण करते आणि भारी वाटते मला. आणि या साईडला बघा गाईज ही जी पेंटिंग आहे ती काय पेंटिंग काढलेली आहे. सेम डिक्टो आईचा चेहरा असाच आहे गाईज. खूपच भारी. आणि हे केलं सत्य कडू यांनी आईची पेंटिंग केलेली आहे गाईज. खरंच तुम्हाला जर अशी पेंटिंग करायची असेल तर खरंच या दादाला नक्की कॉल करा. हा दादाचा नंबर आहे आणि हा दादाचं नाव आहे. खरंच गाईज खूपच भारी पेंटिंग काढलेली आहे दादाने. आणि या बाजूला पण एक पेंटिंग आहे. ही पण वाटतं दादानेच काढलेली आहे. खरंच गाईज खूपच अमेझिंग काढलेली आहे. आणि या बाजूला पण एक पेंटिंग आहे. ही पण वाटतं दादानेच काढलेली आहे. खरंच गाईज खूपच अमेझिंग काढलेली आहे. खूपच भारी खूपच. हा दादाचं नाव आहे त्या कडू म्हणून. खूपच दादा खरंच जर तू माझा ब्लॉग बघशील तर खरंच तू खूपच भारी पेंटिंग काढलेली आहेस. खरी गोष्ट म्हणजे ही पण आणि ही सुद्धा दादाने भरपूर भारी म्हणजे पेंटिंग काढलेली आहे. खूपच भारी. माझा जर ब्लॉग बघशील तेव्हा तू खरंच माझ्या इंस्टाग्रामची पण माझी ID आहे बेला ठाकूर म्हणून. त्या इंस्टाग्रामच्या ID ला पण नक्कीच फॉलो कर. खरंच दादा खूपच भारी व्हिडिओ काढले पेंटिंग काढलेली आहेस तुम्ही. खूपच भारी दादा. त्याहीच आता आईची पालखी आहे. सो या पालखीला पूर्ण इथे गजबजतं. सो गाईस मंदिर बंद आहे. येऊ आम्ही जत्रेच्या दिवशी पाया पडतो. जत्रेच्या दिवशी बॅड
आता मी चाललेली आहे तेजा आंटीशे घरा. तेजा आंटीशे घरा चाललो कारण का आज आमचे बायला म्हणजेच छोटीला पाळण्यात टाकायचं आहे. सो जाऊन बघूया. मी जस्ट आली, येऊन जेवण केलं, पुन्हा रेडी केलेलं आहे. अजून 2 पदार्थ बनवायचे आहेत. सो पहिला पाळण्यात टाकून येऊ आपण. सो बघूया, जाऊया चला. आणि किती दिवस भारी आहे बघा. आज आपल्या आईची जत्रा पण आहे, सॉरी पालखी आहे, तेच जत्रा पालखी आहे कसं गं. सो आज किती आनंदाचा दिवस पण आहे आणि तिच्यासाठी जिला पाळण्यात घालू तिच्यासाठी खूपच भारी आहे. आपण एक प्रकारे आपल्या आईला पाळण्यात घालतो असं समजून आपण तिला पाळण्यात घालूया तिकडे. सो चला तेजा आंटीशे घरा. बोल क्रिया, स्पेलिंग बोला. सो फायनल गाईज मी आज
मुलींचे पाय धुतलेत आणि आज मुलींना पुजणार आहे. आणि काय काय देणार आहे ते बघायला इकडे या, माझ्याकडे या. चलो चलो चलो. सो गाईज हे बघा, हे मेन देवीचं प्रसाद असतं. शिरा, पुरी आणि चणे, आणि आपल्याला लागेल ते आपण द्यायचं त्यांना. सो आता आपण पहिले त्यांना हळद कुंकू करूया. सर इकडे या, हळद कुंकू करूया. काय लावलीस? काय लागली बघ. काय पाठवते पप्पा साथ आईला. मांडी घाल, तशी मांडी घाल. ही पिटकी करणे. आता आपण आरती करूया त्यांची. किंवा आपल्या मनामध्ये शंका असते की असं होऊ झालं असेल तर मग त्या शंकेला आपल्याला जर सत्य जयकारा शेरावाली दा गोसाचे दरबार की जय. प्रेम से बोलो जय माता दी. सारे बोलो जय माता दी. मिलकर बोलो जय माता. तो कसं वाटतंय आज? एकदम मस्त वाटतंय. हा तुला एक मिनिट पहिले तू डिश भरलेली नाही ना. आणि जेवायचं आहे हे पहिलं का मग जेवण देतो तुम्हाला.
करेन की पुन्हा आपण मंचावरती येऊन